पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। मराठा आरक्षणाची मागणी करत राज्यभरातून हजारो आंदोलक हे मुंबईत दाखल झाले। मुसळधार पावसात कोणत्याही निवाऱ्याशिवाय खाण्यापिण्याचे हाल होत असताना ते मुंबईत राहिले। त्यांचे प्रचंड हाल झाले, पण निर्धार कायम आहे। केळी खाऊन राहू, पावसात भिजू, पण आरक्षण घेऊनच परत जाऊ असा निश्चय या हजारो आंदोलकांनी केलाय। पाहूयात। पाऊस चालू आहे, झोपाय जागा नाही, काही नाही, बसूनच रातभर झालं। आझाद मैदानावर काही सोय होईना, संडासची सोय नाही, पाण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही। खूप पाऊस आला, त्याच्यामध्ये सगळे कपडे भिजून गेले आमचे। मग हे टॉवेल गुंडाळून बसलो आणि खूप थंडी लागते, एक तर बसायला जागा नाही। काल पण भिजलो आम्ही, आज पण भिजतोय आणि भिजत जरी राहिलं तरी आम्ही जाणार नाही। आरक्षण हा आमचा शेवटचा मुद्दा आहे आणि तो आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। मराठा आरक्षणाची मागणी करत राज्यभरातील हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले। घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात हे आंदोलक आझाद मैदानाकडे निघाले। आझाद मैदानात जरांगेंच्या आंदोलनात ते सहभागी झाले। मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात आलेल्या मराठा आंदोलकांनी दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी आश्रय घेतला, सोबत आणलेला भाकर तुकडा खाल्ला, पण रात्री त्यांचे प्रचंड हाल झाले। संततधार पावसानं आझाद मैदानात सगळा चिखल झाला। आंदोलकांनी तिथं थांबणं शक्यच नव्हतं। मग हळूहळू सगळे पांगू लागले, निवारा शोधू लागले। कुणी CSMT स्थानकात, कुणी भुयारी मार्गात, कुणी मरीन ड्राईव्हच्या चौपाटीवर आश्रय शोधला, कुणी पुलाखाली थांबून जेवण केलं, कुणी टेम्पो आणि बसमध्येच निवारा शोधला। जिकडे कोरडी जागा मिळेल तिकडे मराठा कार्यकर्ते झोपलेले दिसून आले। तिकडे आझाद मैदानावर सगळा चिखल आहे, तिथं झोपाय सोय नाही, त्याच्यासाठी इकडे थोडं चांगलं वाटलं म्हणून इकडे येऊन बसलो आम्ही। या ठिकाणी आम्हाला ह्या सरकारनं कशाची सुद्धा सोय करून दिलेली नाही, प्यायला पाणी दिलेलं नाही। आझाद मैदानावर साधा एक लाईटचा बल्ब सुद्धा लावलेला नाही आणि मुंबईमधली सर्व जी खाण्यापिण्याची हॉटेल आहेत ती पूर्ण बंद केलेलं। आम्हाला बिस्लरीचे पाणी सुद्धा मिळणार नाही। याची एवढी व्यवस्था व्यवस्थितपणे आमचे बांधवाची गैरसोय व्हावी आणि आमचं बांधव माघारी जावं या हिशोबात त्यांनी समजूत केलेला आहे। शेकडो किलोमीटरचा प्रवास करून कामाला व्यवसायाला सुट्टी मारून शेती आहे तशीच टाकून हे मराठा आंदोलक आरक्षणाची मागणी करत मुंबईत दाखल झाले। तिथं काही नाही आमच्यापाशी, सोयाबीन शिवाय। सोयाबीन बी आता ह्या पावसानं गिऱ्यातच जमा आहे। भयंकर पाऊस चालू आहे लातूर जिल्ह्यामध्ये। आता दोघं तिघ जण कमवत असताल, रोज रोजगारी समजा रोजानी जाऊन करत असताल, त्यातून एक जण इकडं आलेलो, ते बी गावातून आम्हाला कोणी 100, कोणी 200, कोणी 300 रुपये देऊन इकडं पाठवलेलं आहे। असं केलेलं आहे आम्ही। कमीत कमी उद्धव ठाकरेची माणसं म्हणा, नाही शरद पवार साहेबांची माणसं म्हणा, सत्तेत तर करणार नाही ते आम्हाला माहिती आहे। बरं, विरोधीवाल्याने तर केलं पाहिजे। मराठा आंदोलक जे आलेले आहे, कधी नाही ते आलेले आहेत मुंबईला, पहिलीच वेळेस आमची इथं यायची। आणि इथं जरी अशी जर सोय होत असेल, लोक असं आडवं जर पडावं लागत असेल तर काय अर्थ? आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी असे हाल झाल्यानंतर हे आंदोलक खचले नाहीत, तर दुप्पट जोशानं तयार झाले। आम्ही वनात जगलेली माणसं आहे, काळ्या ढेकळात राहणारी माणसं आहे। आम्हाला तुम्ही नाही दिलं तर आम्हाला पाणी प्यायचं कसं तयार करायचं, कसं प्यायचं आम्हाला कळतंय। आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही। कुठलंही संकट येऊ, पाऊस पडो अथवा ऊन पडो, आता विजयाचा गुलाल उधळूनच जाणार असा निर्धार मराठा आंदोलकांनी केला। आम्हाला आरक्षण दिलं तरच आम्ही परत जाणार, नाही दिलं तर आम्ही इथंच बसणार। विजय देसाईसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।